नमस्कार सर्वांना, सासू सुनेची जोडी आज बनवणार आहे आळूचं फदफद। त्यासाठी मी इथे 12 ते 15 आळूची पानं घेतलेली आहेत आणि ही पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याची देठ मी कापून घेतलेले आहेत आणि सुकायला ठेवली होती। हे पहा, अशा प्रकारे त्याचे देठांची साल काढून घ्यायची आहे। सर्व देठांची साल काढून त्याला आपण असं कट करून घेणार आहोत। छोटे छोटे त्याचे पीस करणार आहोत। अशा प्रकारे आळू आपण एकात एक ठेवून गुंडाळून त्याची पातळ पातळ काप करून घेणार आहोत। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हे पहा, अशा प्रकारे पातळ पातळ काप केल्यानंतर ही भाजी व्यवस्थित कापून आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। अशी पातळ भाजी कापल्यामुळे भाजी शिजल्यानंतर ही व्यवस्थित भाजी मिळून येते। त्यासाठी मी अर्धा पेला इथं हरभऱ्याची डाळ, अर्धा पेला शेंगदाणे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घेतलेले आहे। भाजी आणि देठ मी वरून टाकलेले आहेत आणि आळूची पानं बुडेपर्यंत आपण पाणी घेणार आहोत। 7-8 मिरच्या मी उभ्या कापून त्याच्यामध्ये शिजायला घातलेले आहेत। हे सर्व आपण शिजवून घेणार आहोत। कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत। हे पहा, आपली भाजी शिजून तयार आहे। पाहू शकता, आता आपण कच्ची डाळ टाकली होती तरी पण ती व्यवस्थित शिजलेली आहे। हे पहा, एक डाळ मी तुम्हाला दाखवते शिजली की नाही। पाहू शकता, आता मी चमच्यामध्ये घेऊन तुम्हाला दाखवणार आहे। हे पहा, आपली डाळ छान शिजलेली आहे, एकदम मऊ झालेली आहे। पाहू शकता, त्यासाठी आपण आता फोडणी तयार करणार आहोत। फोडणीसाठी 2 पळ्या तेल, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 10-12 लसूण पाकळ्या, पाव चमचा हिंग घालून ही फोडणी व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहोत। कढीपत्त्याची 7-8 पानं, थोडीशी कोथिंबीर आणि पाव चमचा हळद टाकून हे साहित्य आपण सर्व व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। हे झालेलं आहे आपलं व्यवस्थित गुलाबी रंगावर लसूण फ्राय झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये भाजी मिळून येण्यासाठी 2 चमचे बेसनचं पीठ घालून घेणार आहोत। हे पहा, आता आपण हे बेसनचं पीठ त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे छान खमंग वास यायला लागला की ओळखायचं आपलं बेसन छान भाजून झालेलं आहे। आणि वरून आपण त्याच्यामध्ये मग शिजवलेला आळू, डाळ आणि शेंगदाण्याचं भाजी ते टाकून घेणार आहोत। हे पहा, आपलं बेसन छान भाजलेलं आहे। हे आळू मी टाकून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा गूळ आणि 2-4 कोकम टाकून हे अजून 5-7 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत। हे पहा, आपली आळूचं फदफद तयार आहे। कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। हे पहा, तयार आहे आपलं आळूचं फदफद। धन्यवाद।